I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning on our online service. आज सकाळी आपल्या सर्वांचं ऑनलाईन सभेमध्ये येशूच्या नावात मी अभिवादन करतो. Let us join ourselves together and worship the Lord and praise His holy name and hear the word of God and allow God to touch our lives. यावेळेस आपण एकत्र येऊन देवाच्या नावाचा गौरव करूया, त्याची उपासना करूया, देवाचं वचन ऐकूया आणि देवाला आपल्याला स्पर्श करण्यासाठी वाव देऊया. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू परमेश्वर पित्या, we thank you for your goodness and your mercy. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुझे आभार We मानतो. thank you for your love. तुझ्या प्रीतीबद्दल तुझे आभार मानतो. We thank you for who you are. तू जो कोणी आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. As Lord, we have come together to worship you. तुझी उपासना करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो असताना Help us, Lord, that we may worship you in spirit and in truth. तुझी भक्ती, तुझी उपासना आत्म्याने सत्याने करण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. Come down from heaven and abide in us. स्वर्गातून खाली येऊन आमच्यामध्ये वस्ती कर. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो आणि तू ऐक. Amen. आमेन. Let us have the scripture reading यावेळेस शास्त्रवचन वाचन होणार आहे. from Psalms 44, स्तोत्र 44 यामध्ये Marathi and English. मराठी आणि इंग्रजी. आपण स्तोत्रसंहिता याचा 44वा अध्याय वाचूया. हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसात पुरातन काळी तू एक कार्य केले, त्याचे वर्णन त्यांनी केले व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. तू आपल्या हाताने राष्ट्रास घालवून तेथे यास स्थापिले. त्या लोकास क्लेश देऊन यांचा विस्तार केला. यांनी आपल्या तरवारीने देशाची मालकी मिळविली असे नाही. यांच्या बहुबलाने यास विजय प्राप्ती झाली असे नाही. तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुख तेज यांनी ती झाली, कारण याजवर तुझी कृपा दृष्टी होती. हे देवा, तूच माझा राजा आहेस. याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर. आम्ही तुझ्या सहाय्याने आपल्या शत्रूच उलटून टाकू. आम्हावर उठणाऱ्याची तुझ्या नामाने पायमल्ली करू. मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवीत नाही. माझी तलवार माझा बचाव करावायची नाही. तर आमच्या शत्रूपासून तू आमचा बचाव करीतोस आणि आमचा द्वेष करणाऱ्यास तू फजित करीतोस. आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवितो आणि तुझ्या नामाचे सर्व काळ उपकार स्मरण करीतो. तरी आता तू आम्हास टाकिले आहे, आम्हास फजित केले आहे. आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस. तू आम्हा शत्रूला पाठ दाखव्यास लावली. आमचा द्वेष करणारे आम्हास यथेष्ट लुटितात. तू आम्हास मेंढरासारखे भक्ष्यरूप केले आहे आणि तू राष्ट्रामध्ये आमची दानादान केली आहे. तू आपले लोक फुकटवारी विकिले, याची किंमत घेऊन आपला फायदा केला नाही. तू आम्हास आमच्या शेजाऱ्याच्या निंदेचा विषय केले. आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपासाचा व धिक्काराचा विषय केले. तू राष्ट्रात आमचे नाव निंदासूचक असे केले व आम्हास पाहून लोकांनी डोके हलविले असे तू केले. माझी फजिती नित्यमच पुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापिले आहे, कारण निंदा व निर्भासना करणाऱ्यांचे शब्द मी ऐकत आहे आणि वैरी व सूड उगविणारे माझ्या दृष्टीसमोर आहेत. हे सर्व आम्हावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही. तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही. आमचे मन फितूर झाले नाही. आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत. तरी तू आम्हास कोल्हे राहण्याच्या ठिकाणी ठेचिले, मृत्यूछायेने आच्छादिले. जर आम्ही आपल्या देवाचे नाम विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते, तर देवाने हे शोधून काढले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो. तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे. कापाव्याच्या मेंढरासारखे आम्हास गणितात. हे प्रभू, जागा हो, का निजलास? उठ, तू आमचा कायमचा त्याग करू नको. तू आपले मुख का लपवितोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस? आमचा जीव धुळीस मिळत आहे, आमचे पोट भूमीस लागत आहे. आमच्या साह्यार्थ उठ, आपल्या वात्सल्यास्तव आमचा उद्धार कर. आमेन.
देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वाकरता आशीर्वादित करो. आमीन. Let's read Psalms 44. We have heard with our ears, O God. Our fathers have told us what work thou didst in their days, in the times of old. How thou didst drive out the heathen with thy hand, and plantedst them. How thou didst afflict the people, and cast them out. For they got not the land in possession by their own sword, neither did their own arm save them. But thy right hand and thine arm and the light of thy countenance, because thou hadst a favor unto them. Thou art my king, O God. Command deliverances for Jacob. Through thee will we push down our enemies. Through thy name will we tread them under that rise up against us. For I will not trust in my bow, neither shall my sword save me. But thou hast saved us from our enemies, and hast put them to shame that hated us. In God we boast all the day long, and praise thy name forever. But thou hast cast off and put us to shame, and goest not forth with our armies. Thou makest us to turn back from the enemy, and they which hate us spoil for themselves. Thou hast given us like sheep appointed for meat, and hast scattered us among the heathen. Thou sellest thy people for naught, and dost not increase thy wealth by their price. Thou makest us a reproach to our neighbors, a scorn and a derision to them that are round about us. Thou makest us a byword among the heathen, a shaking of the head among the people. My confusion is continually before me, and the shame of my face hath covered me. For the voice of him that reproacheth and blasphemeth, by reason of the enemy and avenger. All this is come upon us, yet have we not forgotten thee, neither have we dealt falsely in thy covenant. Our heart is not turned back, neither have our steps declined from thy way. Thou hast sore broken us in the place of dragons, and covered us with the shadow of death. If we have forgotten the name of our God, or stretched out our hands to a strange God, shall not thou, God, search this out? For he knoweth the secrets of the heart. Yea, for thy sake are we killed all the day long. We are counted as sheep for the slaughter. Awake, why sleepest thou? O Lord, arise, cast us not off forever. Wherefore hidest thou thy face, and forgottest our affliction and our oppression? For our soul is bowed down to the dust, our belly cleaveth unto the earth. Arise for help, and redeem us for thy mercy's sake. May God bless the reading of his word. Hallelujah. हालेलुया. It is such a joy to worship the living God. खरोखर जिवंत परमेश्वराची भक्ती करणं हे किती आनंदाचं आहे. The word of God says, परमेश्वराचं वचन that सांगतं, know ye not that ye are the temple of the Holy Spirit. तुम्हाला ठाऊक नाही का की तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात, Our bodies are the temple of the Holy Spirit. आणि आपलं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर So आहे. let us sing hymn number 420 आणि म्हणूनच गीत क्रमांक 420 आपण यावेळेस and गाऊया let's glorify the name of the Lord. आणि परमेश्वराच्या नावाचा गौरव करूया. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे,
येथेच विराजे देव बाप प्रवृत्तीचे पीठ उपास यावरी उपदेश करी पवित्रात्मा उपदेश करी पवित्रात्मा सुंदर देऊळ हृदय हे माझे सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप सारा येशू ख्रिस्त भरून उरला सारा येशू ख्रिस्त भरून उरला आता या देऊळा भय कैसे आता या देऊळा भय कैसे सुंदर देऊळ हृदय हे माझे सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप दास मने येते अवघी मंडळी दास मने येते अवघी मंडळी भजाया जमनी देव बाप भजाया जमनी देव बापा सुंदर देऊळ हृदय हे माझे सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप हालेलुया हालेलुया. The word of God says परमेश्वराचं वचन सांगतं the God of Israel resides in the praises of his people. की परमेश्वर हा इस्रायलाच्या स्तवनात वसणारा And परमेश्वर as the आहे. chosen people of God, let us sing and worship the living God. आणि परमेश्वराचे निवडलेले लोक असताना चला आपण त्याची भक्ती करूया. Let us sing this song and let's worship the living God. चला आपण हे गीत गाऊन त्याची भक्ती करूया. Sing hallelujah, say hallelujah, shout hallelujah. हे गीत गाऊन आपण त्याच्या नावाला उंचावूया. Sing hallelujah, sing shout hallelujah, shout hallelujah. For the Lord God Almighty He reigns. Oh, for the Lord God Almighty He reigns. Sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah, say hallelujah, shout hallelujah. For the Lord God Almighty He reigns. Oh, for the Lord God Almighty He reigns. Let us rejoice and be glad, glorify His holy name. Let us rejoice and be glad, for the Lord God Almighty He reigns. Oh, for the Lord God Almighty He reigns. Sing hallelujah, sing hallelujah, say hallelujah, shout hallelujah. For the Lord God Almighty He reigns. Oh, for the Lord God Almighty He reigns. Oh, for the Lord God Almighty He reigns. Down the mountains the river flows, and it brings refreshing wherever it goes. Through the valleys and over the fields, the river is rushing and the river is here. The river of God sets our feet to dancing. The river of God fills our hearts with cheer. The river of God fills our mouths with laughter, and we rejoice for the river is here. And we rejoice for the river is here. The river of God is steaming with life, and all who touch it can be revived. And those who linger on this river shore will come back thirsty for more of the Lord. The river of God is a happy dancing. The river of God fills our hearts with cheer. The river of God
fills our mouth with laughter, and we rejoice for the river is here. And we rejoice for the river is here. Up to the mountains we love to go, to find the presence of the Lord. Along the banks of the river we learn, we dance with laughter, give praise to the sun. The river of God is the key to dancing. The river of God lifts our hearts with joy. The river of God lifts our mouth with laughter, and we rejoice for the river is here. And we rejoice for the river is here. He is the Lord, and He reigns on high. He is the Lord, spoke into the darkness, created the light. He is the Lord, who is like unto Him, never ending in days. He is the Lord. And He comes in power when we call on His name. He is the Lord. Show your power, show your power, oh Lord our God. Show your power, oh Lord our God. Show your power, oh Lord our God. Show your power, oh Lord our God, our God. Your gospel, oh Lord, is the hope for our nation. You are the Lord. is the power of God for our salvation. You are the Lord, we ask not for riches, but look to the cross. You are the Lord, and for our inheritance give us the lost. You are the Lord. Show your power, show your power, oh Lord our God. Show your power, oh Lord our God. Show your power, show your power, oh Lord our God. Show your power, oh Lord. Send down your power, send your power, oh Lord our God. Send your power, oh Lord our God. Send your power, oh Lord our God, our God. Hallelujah, Hallelujah. 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 The early church received the power of the Holy Spirit on the day of Pentecost. आणि पेंटिकॉस्ट ह्या दिवशी प्रारंभी मंडळीला पवित्र आत्म्याचं दान मिळालं. And the word of God says आणि परमेश्वराचं वचन that they सांगतं, went on doing signs and wonders for the Lord. आणि त्या दिवसापासून ते चिन्ह आणि चमत्कार करत राहिले. And the same power is with us today. Amen. आणि तेच सामर्थ्य आज आपल्यासाठी आणि आपल्या संगती आहे. So, आमेन. and that power has the power to give the sight to the blind, आणि त्या सामर्थ्यामध्ये ते सामर्थ्य आहे की आंधळ्यांना ते दृष्टी देऊ शकतात, voice to the dumb, आणि जे गुंगे आहेत त्यांना ते वाचा देऊ and शकतात, to those who are crippled, they shall dance for the joy of the Lord. आणि जे लंगडे आहेत ते देवासाठी ते नाच करू शकतात. So let us sing this song and let's glorify the name of the Lord. आणि म्हणून हे गीत गाऊन आपण परमेश्वराचा गौरव करूया. Atma Mandarata. आत्मा मंडराता. Shall we clap our hands? आपण टाळ्या वाजवूया. आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता, आत्मा मंदिराता, पवित्र आत्मा मंदिराता. पेंटिकॉस्ट के दिन, पेंटिकॉस्ट के दिन समान आत्मा मंदिराता, पेंटिकॉस्ट
अंधे देखते हैं, गूंगे बोलते हैं। अंधे देखते हैं, गूंगे बोलते हैं। अंधे देखते हैं, गूंगे बोलते। यीशु मसीह के नाम से, यीशु मसीह के नाम से अंधे देखते हैं। यीशु मसीह के नाम से गूंगे बोलते हैं। लंगड़े चलते हैं, लंगड़े चलते हैं, पापी क्षमा पाते हैं। लंगड़े चलते हैं, पापी क्षमा पाते। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से लंगड़े चलते हैं। यीशु मसीह के नाम से पापी क्षमा पाते हैं। अभिषेक मिलता है, सामर्थ मिलती है। अभिषेक मिलता है, सामर्थ मिलती है। अभिषेक मिलता है, सामर्थ मिलता। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से अभिषेक मिलता है। यीशु मसीह के नाम से सामर्थ मिलता है। आनंद मिलता है, शांति मिलती है। आनंद मिलता है, शांति मिलती है। आनंद मिलता है, शांति मिलती। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से आनंद मिलता है। यीशु मसीह के नाम से शांति मिलती है। ज्योति मिलती है, जय भी मिलता है। ज्योति मिलती है, जय भी मिलती है। ज्योति मिलती है, जय भी मिलता है। यीशु मसीह के नाम से, यीशु मसीह के नाम से ज्योति मिलती है। यीशु मसीह के नाम से जय भी मिलता है। आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता। आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता। पेंटिकोस्ट के दिन समान, पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता। पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता। पेंटिकोस्ट के दिन समान, पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता। पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता। Heavenly Father, we thank you for your Holy Spirit in our midst. ईश्वर के पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for your Holy Spirit that draws us more and more close to you, Lord. तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो की
तुझ्या अधिक जवळ तो आम्हाला We नेतो. worship you, we exalt your name, Lord Heavenly Father. आम्ही तुझ्या नावाला उंचावितो आणि तुझ्या नावाचा We गौरव once again करतो. surrender our lives into your mighty hand. पुन्हा एकदा तुझ्या सामर्थ्यवान हातामध्ये आम्ही आमचं जीवन And देतो. we say, come Holy Spirit, rule and reign in our lives. आणि आम्ही म्हणतो ये पवित्र आत्मा आमच्या जीवनावर तू राज्य कर. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा आ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. Let's all lift up our hands and let's welcome the Holy Spirit. जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा. यीशु ही मार्ग है, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु. सिर्फ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता तेरे लिए, घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा. Holy Spirit, we thank you for your presence in our midst. पवित्र आत्मा तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Your word says that call upon me and I will answer thee. तुझं वचन सांगतं तुम्ही मला हाक मारा म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईन. Lord, as we are going to pray for the different needs, Lord and Father, आणि परमेश्वरा यावेळेस अनेक गरजांसाठी आम्ही प्रार्थना we करीत believe असताना that you are going to hear our prayers, Lord and Father. आमचा विश्वास आहे प्रभू की तू आमची प्रार्थना ऐकणार आहेस. Ignite us with your fire, Lord. तुझ्या पवित्र आत्म्याने परमेश्वरा तू आम्हाला ज्वलंत कर. Strengthen our faith, Lord. आमच्या विश्वासाला तू बळकटी दे. We submit this time into your mighty hand. ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुलनीय नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. Amen. आमेन. आपण प्रार्थना करणार आहोत. Now we are going to pray. लामा दुःखित कुटुंबासाठी प्रार्थना करणार आहोत. Let's pray for all the bereaved
family of Lama, देवाने त्यांचे सांत्वन करावे, that God may console these family, कारण ब्रदर पारस लामा मागील आठवड्यात प्रभूकडे गेले आहेत. as Brother Paras Lama went to be with the Lord last week. मंडळीतील जे आजारी आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावं, आरोग्य द्यावे, यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us also pray for all who are sick in our church, that God may touch them and heal them. कोरोनापासून आपल्या राज्यातील जे लोक आजारी आहेत प्रभूने त्यांचे संरक्षण करावे, त्यांना आरोग्य द्यावे, यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us also pray for the people of our state, that God may protect them from the coronavirus disease. त्याचप्रमाणे डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल स्टाफ या सर्वांचं प्रभूने संरक्षण करावं, त्यांच्या कामात प्रभूने त्यांना मदत करावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. Let us pray for the doctors, nurses, and medical staff, that God may protect them as they are working in this most vulnerable situation, that God may help them. जे कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेले आहेत प्रभूने त्यांना स्पर्श करावा, त्यांना आरोग्य द्यावं, यासाठीही आपण प्रार्थना करणार आहोत. Let us also pray for all the people affected by the coronavirus, that God may touch them and heal them. त्याचप्रमाणे आपण ब्रांच चर्च पास्टर्ससाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. Let us also pray for our branch church pastors and their family and their church members. प्रार्थना करूया. Let us all pray. सगळे जीवन थोडे कृपा प्रभू तुझ्या धन्यवाद, मान, गौरव आता आणि सदा सर्व का देतो. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace. तू आमचं आत्तापर्यंत सहाय्य केल्यास, चालवलंस, सांभाळस, आरोग्य दिलंस, त्याबद्दल आमची स्तुती करतो. We thank you for leading us, for guiding us, and for helping us. आजही तू आमच्याबरोबर आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. We thank you because your presence is with us today. तुझे आशीर्वाद तू आमच्याबरोबर आहेत, याबद्दलही तुझे आभार मानतो. We thank you for all your blessings you have poured upon us. तुझी कृपा अशाच रीतीने तू आमच्यावरती करावीस अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. And we pray that your mercy and your grace be continually upon our lives in this manner. लामा कुटुंबियासाठी मी प्रार्थना करतो की प्रभू तू त्यांचं सांत्वन करावंस, We pray for the bereaved family of Brother Lama, कारण ब्रदर पारस लामा हे तुझ्याकडे आले आहेत. because Brother Paras Lama has come to you. आपण प्रार्थना करणार प्रभू आमच्या मंडळीतील जे आजारी आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा, यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की तू त्यांना आरोग्य दे. We are praying for all the sick people of our church, that you may heal them and touch them. तू त्यांना स्पर्श करावास, आरोग्य द्यावास अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. We pray that God you heal them and touch them. त्याचप्रमाणे आमच्या राज्यातील जे लोक आजारी आहेत प्रभू त्या सर्वांसाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, आणि जे बाकी आहेत पितृपर्यंत त्यांचे तू संरक्षण करावंस अशी आमच्याकडे प्रार्थना करतो. We pray for all the people of our state. Bless them, O Lord. Heal them. Those who are affected by the virus, O Lord, heal them. Strengthen them. And those who are not affected, bless them, O Lord Jesus. तसेच आम्ही डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल जे स्टाफ आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. We also pray for all our doctors, nurses, and medical staff. You protect them. जे ब्रांच चर्च पास्टर्स आहेत प्रभू त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. We also pray for all our branch church pastors. त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो We pray for their families, O Lord. You bless them. की प्रभू त्यांना या आजारापासून त्यांना तू सांभाळावस, We ask that you protect them from this deadly virus disease. आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत त्यांना तू मदत करावीस अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. And help them, O Lord, financially. त्यांच्या मंडळीवरती तुझी कृपा असू दे. Let your grace be upon their church. प्रभू येशू जो तारणाराच्या नावाने मागितले म्हणून तो स्वीकार. We ask all these things in the most matchless name of our Lord Jesus Christ. आमेन. Amen. आमेन. Amen. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. यावेळेस देण्याद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करूया. आपली दानार्पणे, मिशनरी दानार्पणे आणि देवाचा दशांश देऊन आपण परमेश्वराचा गौरव करूया. स्तव तुझा करुणावा हे सुखाच्या उगमा वनायाला सुचवावा तुझा कृपा महिमा दूत जैसे वाणीसाठी
We are so happy that we are in the presence of the Lord. आम्हाला फार आनंद वाटतो की आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. Next Sunday, whole world is going to celebrate next Sunday as Father's Day. पुढच्या रविवारी संपूर्ण जग हे पितृदिन म्हणून साजरा करणार आहे. And we want to thank God for He as a heavenly Father. आम्ही देवाचे आभार मानतो कारण का देव आमचा स्वर्गीय पिता आहे. We praise God for what God is doing in Emmanuel Church and through Emmanuel Church. इमॅन्युएल चर्च मध्ये आणि इमॅन्युएल चर्च द्वारे देव आप जे करत आहेत त्याबद्दल आम्ही देवाचे आभार We मानतो. have been hearing the word of God from the topic that God's holy presence. देवाचं पवित्र सानिध्य या विषयावर आपण देवाचं वचन ऐकत आहोत. God has promised Joshua, देवाने यहोशूआला अभिवचन दिलं आहे. and he said, "Have I not I commanded you? मी तुला आज्ञा पिलं नाही का? Fear not, भिवू नको, don't be dismayed, कचरू नको, because wherever you are going, I will go with you." कारण ज्या ठिकाणी तू जाशील मी तुझ्या संती असेल. This year, we are looking at God's holy presence, walking with God and living with God. या वर्षामध्ये आपण पाहत आहोत की देवाच्या सानिध्यामध्ये चालणं आणि राहणं याच्याबद्दल. As we are pondering upon this great theme of the year, आणि या महान जे शीर्षक आहे वर्षाचं त्यावर आपण मनन करत असताना God wants to be with us. देवाची इच्छा आहे की तिने आमच्या संती असावं. God wants to walk with us. देवाला इच्छा आहे की आमच्या संती चालावं. God wants to talk with us. देवाची अशी इच्छा आहे की आमच्या संती बोलावं. God wants to guide with us. देवाची अशी इच्छा आहे की आमच्या संती त्यांनी मार्गदर्शन We are करावं. looking to Psalms 23. स्तोत्र 23 या अध्यायाकडे आपण पाहत And आहोत. in Psalms 23, last time we have heard that God is willing to lead us in the paths of righteousness for His name's sake. स्तोत्र 23 मध्ये मागच्या वेळी आपण पाहिलं की देव इच्छुक आहे की तो आपल्या नामासाठी आपल्याला नीतिमार्गाने चालू इच्छितो. This is the psalm that David has written. हे स्तोत्र दाविदाने लिहिलं आहे. And in this psalm, आणि या David स्तोत्रामध्ये speaks about himself as a sheep and God as a shepherd. दावीद स्वतःबद्दल मेंढरू म्हणून पाहत आहे आणि देवाला मेंढपाळ म्हणून पाहत आहे. And they have two identities are included in this psalm. आणि या स्तोत्रामध्ये दोन ओळख आहेत. One is sheep एक मेंढरू and one is human life. आणि मग दुसरं म्हणजे मानवी जीवन. So from verse 3 and 4, we are looking that God is a guide, that we are traveler. आणि वचन 3 आणि 4 मध्ये आपण पाहत आहोत की आपण यात्रेकरी आहोत आणि देव आमचा मार्गदर्शक आहे. He restoreth my soul. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. He leadeth me in the paths of righteousness for His name's sake. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. God wants to lead us. देवाची इच्छा आहे की त्याने आपल्याला चालवावं. We are traveling on the face of the earth. आम्ही या पृथ्वी तलावर प्रवास करत आहोत. This world is not our home. हे जग आमचं घर नाही. We are just passing through. आम्ही यामधून फक्त प्रवास We करीत are आहोत. passing through to our eternal home. आपल्या सार्वकालिक घराकडे आपण प्रवास करत आहोत. And to go to eternal home, आणि जर आपल्याला सार्वकालिक घरामध्ये जायचं आहे we cannot go by our own efforts, आम्ही स्वतःच्या श्रमाने त्याकडे जाऊ शकत नाही. because our efforts are inadequate to reach to God. कारण का आपले श्रम हे देवाकडे जाण्यासाठी पुरेसे नाहीत. No matter what we do, आम्ही काही करो, no matter how good we behave, आम्ही किती चांगलं वागो, but our good behavior or our good works cannot take us to heavenly abode. परंतु आमचे सत्कर्म आम्हाला स्वर्गीय ठिकाणाकडे घेऊन जाऊ शकत नाही. It is God's holy presence, हे देवाचं सानिध्य आहे and only God can lead us towards that. आणि केवळ देवच आम्हाला त्याकडे नेऊ शकतो. So he says that He leadeth me on the paths of righteousness for His name's sake. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. Those who believe the Lord Jesus Christ, जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, those who claim that they belong to the Lord Jesus Christ, जे अंगीकार करतात की ते येशू ख्रिस्ताचे आहेत, they have no other choice but be righteous and be holy. त्यांना दुसरा पर्यायच नाही परंतु नीतिमान आणि पवित्र जगण्यासाठी. They have no choice but be good. त्यांना चांगलं होण्यापासून दुसरा पर्यायच नाही. They have no choice but speak good.
त्यांना चांगलं बोलण्यापासून दुसरा पर्यायच नाही. They have no other choice but think good. त्यांना चांगला विचार करण्यापासून दुसरा पर्यायच नाही. When we think good, we will speak good. ज्यावेळेस आम्ही चांगला विचार करतो, आम्ही चांगलं बोलू लागतो. And our every action will promote the righteousness of God. आणि मग आमच्या कृतीद्वारे देवाची धार्मिकता दिसून येईल. Though we are weak within ourselves, जरी आम्ही स्वतःमध्ये अशक्त आहोत, though we are incapable of doing anything by ourselves, जरी आम्ही स्वतःहून काय करण्यासाठी अपात्र आहोत, that's why the word of God says, He leadeth me into the path of righteousness for His name's sake. आणि म्हणून देवाचा वचन सांगतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. In whatever we do, आम्ही जे काय करू in the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये must bring glory and honor to His name and His name and His name alone. ते केवळ देवाच्याच नावाला गौरव दिला पाहिजे. And that's why our life is mixture of so many things. आणि मग आमचं जीवन हे पुष्कळ गोष्टीचं मिश्रण आहे. Our life is like a roller coaster. आणि आपले जीवन हे रोलर कोस्टर प्रमाणे त्याच्यामध्ये उतार चढाव आहेत. It goes high and then deep, low, and then round and reaches the final destination. आणि मग उतार चढाव आहेत, पुष्कळ वळण आहेत, आणि त्यानंतर मग सरते शेवटी ज्या दिशेला आम्ही चाललो त्या ठिकाणापर्यंत जातं. When you sit in the roller coaster, ज्यावेळेस तुम्ही त्या रोलर कोस्टर मध्ये बसता, I sat with my wife in Las Vegas, लास वेगस मध्ये मी माझ्या पत्नी संती त्या रोलर कोस्टर मध्ये बसलो, even in Texas, टेक्सास मध्ये देखील. and other people, those who were sitting, आणि जे इतर लोक त्या रोलर कोस्टर मध्ये बसले होते, they were yelling and shouting. आणि ते ओरडत होते आणि किंचाळत होते. They thought that they are going to dash. आणि त्यांना वाटलं की त्यांना ते दुसऱ्या कुठल्या गोष्टीला धडक देणार They आहे. thought that the seat that they are sitting, they will collapse down. आणि त्यांना वाटलं की ज्या खुर्चीमध्ये ते बसले ती खुर्ची उलटी होईल. So whenever the roller coaster goes high, they will jump, and when it comes down, they were shouting. आणि मग ज्यावेळेस रोलर कोस्टर उंच जातं त्यावेळेस ते ओरडू लागतात आणि उतरताना देखील ओरडतात. Our life is like that. आपलं जीवन तसंच आहे. We are walking and living the life like roller coasters. रोलर कोस्टरच्या प्रकारे आपलं जीवन हे उतार चढावाने भरलेलं आहे. That's why in verse 4, the word of God says, आणि म्हणून 4थ्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, Yea, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil, for thou art with me, and thy rod and thy staff, they comfort me. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मत बरोबर आहेस, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. God has never promised us that we will have the life and we will walk on road of roses. देवाने आम्हाला कधीच असं अभिवचन दिलं नाही की आमच्या जीवनामध्ये आम्ही गुलाबाच्या बिछाण्यावरच सदैव चालणार आहोत. Because we are human being, आपण मानव आहोत म्हणून, because we have been fallen down, आम्ही पतन पावलेले आहोत म्हणून, because we are born in sinful nature, आमचा जन्म पापी स्वभाव झाला म्हणून, we are under the control of the nature, आम्ही निसर्गाच्या नियंत्रणाखाली आहोत. and all the nature ups and downs affect our body. आणि निसर्गाचे सर्व उतार चढाव आमच्या शरीरावर प्रभाव टाकतात. All these surrounding people's behavior affect on us in our behavior. सभोवतालच्या लोकांचा जे वागणं आहे त्याचा आमच्या वागणीवर परिणाम पडतं. And when we know that we belong to the Lord Jesus Christ, ज्यावेळेस आम्हाला माहिती की आम्ही येशू ख्रिस्ताचे आहोत, Jesus said, येशूने म्हटलं आहे, when you take my name, ज्यावेळेस तुम्ही माझं नाम घेता you shall be persecuted. तुमचा छळ होईल, You shall be put to jail. तुम्हाला तुरुंगात टाकण्यात येईल, People will speak all sorts of lies against you and evil about you. तुमच्याबद्दल लोक सर्व प्रकारचे वाईट आणि खोटं बोलतील. They will try to make your life miserable. ते तुमचं जीवन हे कठीण करण्याचा प्रयत्न करतील. But remember, परंतु लक्षात घ्या, I am going to lead you मी तुम्हाला चालवणार आहे, and I am going to take care of you. मी तुमची काळजी घेणार आहे. That's why the word of God says here, आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी सांगतं, Yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil.
कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही. Hallelujah. हालेलुया. You must say this. तुम्ही हे म्हटलंच पाहिजे. I will fear no evil. मी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही. Whatever evil that may be. मग कुठलेही अरिष्ट असो, That may be financial evil. कदाचित आर्थिक अरिष्ट असो, That may be physical evil. कदाचित भौतिक अरिष्ट असो, That may be inability evil. कदाचित अपात्रतेचा अरिष्ट असो, Let them come. ते येऊ द्या, It will come. ते येणार. But we stick to close to God, who is our shepherd. पण जो देव आमचा मेंढपाळ आहे त्याच्या संगती आम्ही जर राहिलो, And psalmist says, आणि मग ते स्तोत्रकर्ता म्हणतो, because I am close to shepherd, मी त्या मेंढपाळाच्या जवळ असल्या कारणाने, because I am following shepherd closely, मी जवळरित्या मेंढपाळाच्या मागे चालत असल्या कारणाने, even though my path is going through the valley of the shadow of death, जरी माझा मार्ग त्या मृत्यूछायेच्या दरीतून गेला, even though I am going through difficulties, trials and troubles, जरी मी कठीण परिस्थितीतून, त्रासातून, मोहातून गेलो तरी, for the Christ's name's sake, ख्रिस्ताच्या नावासाठी I will fear no evil. मी भिणार नाही. Many people are afraid of so many things. पुष्कळ लोकांना पुष्कळ गोष्टीबद्दल भीती वाटते. This is bad, that is bad, this is evil, this is unpleasant. हे असं आहे, ते तसं आहे, हे चांगलं नाही, हे वाईट आहे. I know that. मला ते माहित आहे. But परंतु psalmist encourages us. स्तोत्रकर्ता आम्हाला या ठिकाणी उत्तेजन देत आहे. Stay so close to the shepherd मेंढपाळाच्या इतकं जवळ राहा and decide, I will fear no evil. आणि निर्णय घ्या की मी कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. Most of the problems in our life take prime place because of our fear. पुष्कळशा समस्या आमच्या जीवनामध्ये भीतीमुळे येतात. We are afraid आम्हाला भीती वाटते. and we are always thinking about the future. आम्ही सदैव आमच्या भविष्यकाळाविषयी विचार करतो. God says, don't think about future. देव म्हणतो भविष्यकाळाविषयी काळजी करू नका, Think about your present. तुमच्या वर्तमान काळाविषयी So बघा. many people go here and there just to know the future. पुष्कळ लोक इकडे तिकडे जातात त्यांचं भविष्य काय आहे समजून घेण्यासाठी. Satan is using so many so-called prophets to tell false prophecy of future and make you more be afraid. सैतान त्या सर्व संदेष्ट्यांचा उपयोग करतात, जे त्याला संदेष्टे म्हणतात, आणि आम्हाला त्या अशा गोष्टी सांगतात ज्याच्यातून आम्ही भडकून जातो. And God, the word of God says, देवाचं वचन सांगतं, yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी गेलो तरी, God, I will not fear. देवा मी घाबरणार नाही. I will not fear at all. मी कशाला घाबरणार नाही. It might take ugly face in front of me. कदाचित ते फार भयानक चेहरा त्याचा माझ्या मुखासमोर असेल. As 1 Peter chapter 5 verse 8, the word of God says, आणि पहिले पेत्र 5:8 मध्ये देवाचं वचन सांगितलंय, your enemy Satan is moving like a roaring lion to swallow people. तुमचा शत्रू सैतान हा गर्जना करणाऱ्या सिंहासारखा फिरत आहे, कोणाला खावे कोणास गिळे. But if you are close to God, पण जर आम्ही देवाच्या संगती असलो, you will say, I will not fear any evil. तुम्ही देखील म्हणाल की मी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही. Fear was the first thing that entered in the human life in the Garden of Eden. एदेन बागेमध्ये मानव जीवनामध्ये पहिली गोष्ट काय शिरली तर ती म्हणजे भीती. That also when Adam and Eve believed the lies of Satan. ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी सैतानाची लबाडीवर विश्वास ठेवला त्यावेळेस भीती त्यांच्या जीवनामध्ये आली. And when they believed, they behaved the way they accepted Satan's voice. ज्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला सैतानावर, त्यावेळेस सैतानाची वाणी जी स्वीकारली त्याप्रमाणे ते वागू लागले. And as long as they were in the premises, atmosphere of Satan, जोपर्यंत सैतानाच्या वातावरणामध्ये ते होते, they were feeling much comfortable. त्यांना सोयीस्कर वाटत होतं. They thought that, okay, त्यांना वाटलं की सगळं काय ठीक आहे. but when serpent went, पण ज्यावेळेस साप निघून गेला, then they looked to themselves. मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. And Satan created the hatred and ugliness in their mind. आणि सैतानाने त्यांच्या मनामध्ये द्वेष आणि व्यंगाळपणा आणला. And they looked one another
as an ugly person. आणि मग एकमेकांना ते व्यंगाळ म्हणून पाहू लागले. God created them holy. देवाने त्यांना पवित्र निर्माण केलं. God created them most beautiful, most desirous. देवाने त्यांना फार सुंदर आणि आकर्षक बनवलं. But because they heard Satan, परंतु त्यांनी सैतानाची वाणी ऐकल्यामुळे then when they looked one another, मग ज्यावेळेस त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, they said, we are naked, we are ugly. ते म्हणे आम्ही व्यंगाळ आहोत, आम्ही नग्न आहोत. In other words, they were saying that God has created us in ugliness. आणि दुसऱ्या शब्दात ते म्हणले की देवाने आम्हाला हे फार वाईटरित्या निर्माण केलं आहे. And they tried, fear came. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये भीती आली. They tried to cover themselves. त्यांनी स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. And when the voice came, आणि ज्यावेळेस आवाज आला, in the specific time that God was coming and meeting Adam and Eve, विशिष्ट वेळेस ज्यावेळेस देव स्वतः त्या ठिकाणी एदेन बागेमध्ये येऊन आदम आणि हवा यांना भेटायचा. when God said, Adam, where are you? ज्यावेळेस देव म्हटला आदामा तो कुठे आहेस, Immediately fear gripped their heart. ताबडतोब त्यांचं मन हे भयग्रस्त झालं. And they started hiding from God's presence. देवाच्या सानिध्यापासून लपू लागले. And you know the story. आणि मग तुम्हाला ती पुढची गोष्ट So माहित आहे. fear is the first effect that Satan implanted in our life. सैतानाने मानव जातीमध्ये पहिली गोष्ट काय टाकली तर भीती. Now whole world is suffering from corona. आणि आपलं पूर्ण विश्व हे कोरोनापासून त्रस्त आहे. Now mucormycosis, म्युकरमायकोसिस येत आहे. then black fungus, ब्लॅक फंगस, white fungus, व्हाईट फंगस, yellow fungus, येलो फंगस, all funguses will come. आणि सगळे फंगस येतील. And we are so afraid. We are so afraid. आम्हाला खूप भीती वाटते. Why people are dying so fast? मग एवढे लवकर लोक का मरत आहेत? Because of the fear. भीतीमुळे. They have said themselves, now I got corona, I have no hope and I cannot live. ते म्हटले की आता मला करोना झालाय, मला आशा नाही आणि मी जगणार नाही. Psalmist says, yea, though I walk through the valley of the shadow of death, स्तोत्रकर्ता म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil. कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, For thou art with me. कारण तू मज बरोबर आहेस. Hallelujah. When हालेलुया. God is with us, जेव्हा देव आपल्या बरोबर आहे, no matter what calamity, what difficulties, what problem stuck to our life, कुठलीही आपत्ती, कुठले संकट आमच्या जीवनामध्ये येऊ, we should not be afraid of that. आम्हाला त्याला घाबरण्याची गरज नाही. Satan will try to throw all these things on the children of God. देवाच्या लेकरांनो सैतान हे सर्व काय फेकण्याचा प्रयत्न करेल. If you are trying to live in the will of God, जर तुम्ही देवाच्या मार्गामध्ये राहण्याची इच्छा धरता, Satan will try to disturb your mind. सैतान तुमचं मन वन विचलित करायचा प्रयत्न करेल. Secondly, Satan will disturb your family. सैतान तुमच्या कुटुंबाला विस्कळीत करायचा प्रयत्न करेल. Thirdly, Satan will disturb your work position. तिसरी गोष्ट, तुमचा हुद्दा जो आहे त्याच्यावर सैतान एक प्रकारे तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करेल. You will be tortured by higher officers. तुमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होईल. If you are a religious person, जर तुम्ही धार्मिक आहात, you will be tortured by religious people. तुमच्या धार्मिक वरिष्ठांकडून तुम्हाला त्रास होईल. And yet, we तरी- have to say confidently तरी आम्ही धैर्याने म्हटलं पाहिजे, that, yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil. कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, For thou art with me. कारण तू मज बरोबर आहेस. If God is with us, देव आपल्या बरोबर आहे. let anything come upon us, मग त्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय येऊ, God will lead us through. देव आम्हाला त्यामधून पुढे In चालवेल. Psalms 34, the word of God says, स्तोत्र 34 मध्ये देवाचं वचन सांगितलं, righteous suffer a lot, आणि नीतिमानाला बहुत कष्ट होतात, but God delivers him through all that. परंतु त्या सर्वातून देव त्यांना मुक्त करतो. Problem is, समस्या ही आहे, we pray for the problems. आम्ही समस्येसाठी प्रार्थना करतो, We pray for the difficulties. आम्ही बिकट परिस्थितीसाठी प्रार्थना We करतो, pray for the deception that is done to us. आणि जी लबाडी आम्हाला सांगितले त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. In Gospel of Mark, मार्क शुभवर्तमानामध्ये, even in Matthew, मत्ती शुभवर्तमानामध्ये देखील Jesus said, येशूने म्हटलं आहे, if you have faith in me, जर तुमचा माझ्यामध्ये विश्वास असेल, you shall speak to this mountain, तुम्ही ह्या डोंगराशी बोलाल,
be lifted up and be thrown down into the sea. ह्या ठिकाणी उपटून समुद्रामध्ये फेकला जा It will happen for you. आणि ते तुमच्यासाठी घडेल. God never said pray for the mountain. देवाने आम्हाला डोंगरासाठी प्रार्थना करायला लावली नाही. God never said pray for your sickness. देव आम्हाला आमच्या आजारासाठी प्रार्थना करायसाठी लावत We नाही. don't have to pray for our sickness. तुम्हाला आजारासाठी प्रार्थना करायची गरज नाही. We have to speak to our sickness. आम्हाला आमच्या आजारासाठी बोलायचं आहे. When you speak to your sickness, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आजारासाठी बोलता, sickness will leave your body. आजार तुमचं शरीर सोडून जाणार आहे. I have seen this, I have experienced this in my life. मला माझ्या जीवनामध्ये याचा अनुभव आलाय. Several times I पुष्कळ have been वेळा. sick. मला याचा अनुभव आलाय. One time, when I was studying in the Southern Asia Bible College, ज्यावेळेस मी एकेकाळी सदुरेश्वर बायबल कॉलेजमध्ये अभ्यास करत होतो, I was very sick मी फार आजारी होतो. and I had a distension on my stomach, माझ्या पोटावर डिस्टेन्शन होतं and stomach became 56 inches big. आणि माझं पोट 56 इंच मोठं झालं. It was about to be burst. आता ते फुटणारच. Bible college was closed down. आणि बायबल कॉलेज बंद ठेवण्यात आलं. All Bible college students were praying for me, सर्व बायबल कॉलेजचे विद्यार्थी माझ्यासाठी प्रार्थना करीत and होते. doctor said, डॉक्टरांनी सांगितलं this boy is not going to live. हा मुलगा जगणार नाही. So same message went to Junnar, आणि जुन्नरला देखील तोच संदेश गेला. and message was, we are sending the dead body of Nana. आणि संदेश पटलं की आम्ही नानाचा मृतदेह पाठवत आहोत. So they dug my grave there, त्यांनी मला पुण्यासाठी त्या ठिकाणी खड्डा खणला and I was praying. आणि मी प्रार्थना करीत I होतो. said, God, म्हणलं देवा, I am your child. मी तुझं लेकरू आहे. You are going to save me. तू मला मुक्त You करणार are आहे. going to heal me. तू मला हा आरोग्य देणार आहे. Principal of the Southern Asia Bible College said, classes will be closed down and everyone will pray till they hear the news from hospital. सदनिश बायबल कॉलेजचे प्रिन्सिपल म्हटले की सर्व क्लासेस बंद असणार आहे आणि जोपर्यंत हॉस्पिटलमधून आम्हाला संदेश येत नाही तोपर्यंत सर्व क्लासेस बंद असणार. सर्वांनी प्रार्थना करायची. Operation was done. मग ऑपरेशन झालं. I became so well quickly. मी इतक्या लवकर माझी तब्येत सुधारली. So when operation was over and I was still alive, ज्यावेळेस ऑपरेशन संपलं आणि मी जिवंत होतो, message went to Southern Asia Bible College. सदनिश बायबल कॉलेजला संदेश देण्यात आला, He is alive. तो जिवंत आहे. I am so happy to tell you, आणि मला आनंद वाटतोय सांगण्यासाठी, I am alive still. मी अजूनही जिवंत आहे. Word of God says, देवाचं वचन सांगतं, yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil. मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. So many people will encourage us to have a strong faith. पुष्कळ लोक म्हणतील की ज्यांचा चांगला भक्कम विश्वास ते आम्हाला उत्तेजन देतील. So many people pray for us. पुष्कळ जण आमच्यासाठी प्रार्थना करतात. We pray for so many people. आम्ही पुष्कळ लोकांसाठी प्रार्थना करतो And we pray and pray and pray. आणि आम्ही प्रार्थना करतो And at करतो the end they die. आणि सरते शेवटी ते मरतात. Question comes to us. प्रश्न हा येतो, Pastor, बाळक साहेब, whole church prayed for us, yet this thing happened. संपूर्ण मंडळींनी प्रार्थना केली तरीही गोष्ट घडली. The basic principle of the medical line, आणि वैद्यकीय स्तराचं जे मूलभूत तत्व हे आहे, that if patient cooperates the treatment, patient gets well quick. आणि जर ट्रीटमेंटला पेशंटनी जर सहकार्य केलं तर पेशंट लवकरात लवकर बरा होतो. And I learned that principle. मी तो शिकलो. And I said, Lord, you are going to help me to cooperate with the medical help. आणि मी म्हटलं की जे वैद्यकीय मदत मला केली जाते त्यामध्ये सहमती देण्यासाठी तू मला सहाय्य करणार आहे. One time, एकेकाळी my two sons माझी दोन्ही मुलं were very small. ते फार लहान होते. Ricky was 1.5 years old, रिकी 1.5 year old वर्षाचा होता and Pastor Stephen was almost 1 year old. आणि पास्टर स्टीवन हे 1 वर्षाचे होते. My wife told me माझ्या पत्नीने मला सांगितलं there is no Pharex for them, आणि घरामध्ये त्यांच्यासाठी फॅरेक्स नाही, and do something. काहीतरी करा. I had a great problem. माझ्याकडे बिकट समस्या I होती. did not have single pie with me. माझ्या खिशात एक पैसा देखील नव्हता.
And I went to the Bible college, मी बायबल कॉलेजला गेलो started teaching to the students आणि विद्यार्थ्यांना शिकू लागलो as if nothing happened. जणू काही काहीच घडलं नाही. And God spoke to 3 students in the देव college. त्या कॉलेजमधल्या 3 विद्यार्थ्यांशी बोलला And God said, go and buy Farex box for Darsar. आणि जाऊन दार फॅरेक्सचे 2 डब्बे आणा. When there was a leave, ज्यावेळेस short leave, ज्यावेळेस छोटी सुट्टी होती they went to the market. ते बाजारात गेले, They bought the tin, Farex tin, फॅरेक्सचा डब्बा आणला, and they went to my house ते माझ्या घरी गेले and put that tin through the window on my couch. आणि खिडकीमधून ते फॅरेक्सचा डब्बा माझ्या सोफ्यावर ठेवला. I was as a dean that time. मी त्यावेळेस डीन होतो And these 3 students came late. आणि हे 3 विद्यार्थी उशिरा आले. So I asked them where you have been. मी त्यांना म्हटलं तुम्ही कुठं गेला होता, And I punished them to Mitya- work in the field. आणि त्याची शिक्षा मी त्यांना दिली की जाऊन त्यांनी शेतामध्ये काम करावं. But they did not tell me anything. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. When I came home, ज्यावेळेस मी घरी आलो, I saw the Farex new box was there on my couch. मी नवीन फॅरेक्सचा बॉक्स माझ्या सोफ्यावर पाहिला When my wife came, आणि माझी पत्नी आली. she was so surprised. तिला धक्का बसला She said, how you got this? आणि तुम्हाला हे कसं आणता आलं. I said, I don't know. मी म्हटलं माहित नाही, God has provided that. देवाने ते पुरवलं आहे. I do not know who brought it. कोणी आणलं मला माहित नाही. Those who brought it, I gave them punishment because they didn't tell me anything. आणि ज्यांनी ते आणलं होतं त्यांना मी शिक्षा दिली, कारण का त्यांनी मला काहीच कारण सांगितलं नाही उशिरा येण्याचं. But at their graduation time, they told me this. पण त्यांच्या पदवीधर समारंभाच्या वेळेस त्यांनी मला So सांगितलं. God used people. देवाने लोकांचा उपयोग केला. When you trust the Lord, ज्यावेळेस तुम्ही देवावर भरोसा ठेवता, you can say this. तुम्ही हे म्हणू शकता, Yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil. मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. In Job chapter 12, verse 22, the word of God says, योग 22 मध्ये देवाचं सांगतं. Job chapter 12, verse 22, योग 12:22 the word of God says, He discovereth deep things out of darkness and bringeth out to light the shadow of death. तो गुड गोष्टी अंधकारातून काढून प्रगट करतो, तो मृत्यू छायेला प्रकाश दाखवितो. Even though things are like shadow of death, जरी गोष्टी मृत्यू छायेसारख्या असल्या तरी God will bring things in your life so nicely that all your shadow of death will be brightened with the light of God. सर्व गोष्टी देवबाप तुम्हाला अशा दाखवेल की तुमची मृत्यू छाया देखील तुमच्यासाठी प्रकाशमान होईल. In Job chapter 16, verse 16, the word of God says, योग 16:16 मध्ये देवाचं वचन सांगतं, My face is foul with weeping, and on my eyelids is the shadow of death. रडून रडून माझे तोंड लाल झाले आहे, माझ्या पापण्यावर मृत्यू छाया पडली आहे. Because of this pain and agony in the life of Job, योबाच्या जीवनामध्ये जे दुःख आणि क्लेश होते त्यामुळे he was saying, it would be better for me to die. तो म्हटलं की मला मरणं बरे, I cannot tolerate this. मी हे सहन करू शकत नाही. It's beyond my capability to suffer, think that I can do it. मी माझ्या श्रमते पलीकडे दुःख भोगत आहे. But God was with him. परंतु देव योबा बरोबर He होता. did explain his agony and pain with the human words. आणि होय, मानवी शब्दामध्ये योबाने आपलं दुःख व्यक्त केलं, But परंतु he never was shaken in his faith. योब आपल्या विश्वासामध्ये कधीच डगमगला नाही. And God helped him. देवाने त्याला सहाय्य केलं, God restored him. देवाने त्याला पुनर्स्थापित केलं. In Psalms 44, verse 19, the word of God says, आणि स्तोत्र 44 वचन 19 मध्ये देवाचं Psalm सांगतं, 44, verse 19, स्तोत्र 44 वचन 19, the word of God says, Though thou hast sore broken in us in the place of dragons and covered us with the shadow of death. तरी तू आम्हास कोल्हे राहतात
त्या ठिकाणी ठेचले, मृत्यू छायेने आच्छादिले. But when you read this psalm, ज्यावेळेस psalmist says, तुम्ही हे स्तोत्र वाचता, स्तोत्रकर्ता म्हणतो, I have gone through agony and pain, स्तोत्रकर्ता म्हणतो मी दुःखातून क्लेशातून गेलो आहे, but तरी- we were kept alive. तरी आम्हाला जिवंत ठेवण्यात आलं. God has taken our care. देवाने आमची काळजी घेतली आहे. Psalms 107 verse 9, verse 10, the word of God says, स्तोत्र 107 वचन 10 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं Psalm आहे. 107 verse 10, स्तोत्र 107 वचन 10, the word of God encourages us. देवाचं वचन आम्हाला उत्तेजन देतं. Such as sit in darkness and in the shadow of death, being bound in affliction and iron. काही जण क्लेशाने व बेड्याने जखडलेले होते, ते अंधकारात व मृत्यू छायेत बसले होते. Shadow of death is agony, pain, मृत्यू छाया हे दुःख, त्रास, darkness all over. सर्वत्र अंधकार, It looks like there is no hope. आशाहीन वाटतं. But children of God, परंतु देवाचे लेकर those who say the Lord is my shepherd, जे म्हणतात की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, the Lord, they will declare themselves that I shall not fear evil. ते कबूल करतील की मी कुठल्याही अरिष्टाला भिणार They नाही. will say, for thou art with me. ते म्हणतील की तू परमेश्वर, तू माझ्या बरोबर They will आहेस. declare the presence of God in their life. त्यांच्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य ते घोषित करतील. Even in their agony and pain and difficulties and trials and troubles, त्यांच्या त्रासामध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये देखील God wants to help them. देवाला त्यांना सहाय्य करायचं आहे. And when Satan tries to discourage us, आणि ज्यावेळेस सैतानाला मला निराश करायचा प्रयत्न Satan करतो, tries to discourage us by sending sickness. आमच्या जीवनामध्ये आजार पाठवून सैतान आम्हाला निराश करायचा प्रयत्न Satan करतो. tries to discourage us by sending financial problems. आमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या पाठवल्याद्वारे सैतान आम्हाला निराश करायचा प्रयत्न करतो. Satan tries to discourage us by sending complications in our life. आमच्या जीवनामध्ये गोंधळ पाठवून सैतान आम्हाला निराश करायचा प्रयत्न करतो. That people look at us लोक आमच्याकडे पाहतात and they taunt on us. आणि ते आमच्यावर टीका करतात. You are so praying to God and all those. तुम्ही एवढे देवाकडे प्रार्थना करता, हे अमुक अमुक गोष्टी करता, Then why these things are in your life? मग ह्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये का And they will होतात? try to judge us. ते आम्हाला आमचा न्याय निवडा करण्याचा They प्रयत्न will करतात. say because of you must have committed some sin. ते म्हणतील कदाचित तुम्ही काहीतरी पाप केलं असेल. But we need not to know. We need not to be afraid of that. आम्हाला त्याविषयी घाबरण्याची गरज नाही. Those words are also from Satan, ते देखील सैतानाचे शब्द आहेत. and they try to discourage us. ते आम्हाला निराश They करण्याचा प्रयत्न try to करतात. create fear in our life. ते आमच्या जीवनामध्ये भीती निर्माण करण्याचा In प्रयत्न Matthew's करतात. Gospel, chapter 4, verse 16, the word of God says. मत्तई कृष्ण वर्तमान 4 अध्याय वचन 16 मध्ये देवाचं वचन सांगतं. Matthew's Gospel, chapter 4, verse 16. मत्तई कृष्ण वर्तमान 4 अध्याय वचन 16. And God's word gives us the encouragement here. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी उत्तेजन देतं. The word of God says, the people which sat in the darkness saw a great light. And to them which sat in the region of the shadow of death, light is sprung upon them. अंधकारात बसलेल्यावर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. We have been enlightened by the Lord Jesus Christ, आम्हाला देवाच्या येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रज्वलित केलं आहे. because Jesus says, I am the light. येशू म्हटला मी प्रकाश आहे. In Psalms 27, verse 3, स्तोत्र 27 वचन 3 मध्ये देवाच्या वचनात सांगितलंय. wonderful word, powerful word. सामर्थ्यशाली अद्भुत वचन आहे. Though an host should encamp against me, my heart shall not fear. Though war should rage against me, in this will I be confident. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरी मी हिम्मत धरून राहीन. One thing I have desired of the Lord, that will I seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life, to behold the beauty of the Lord and to inquire in his temple. परमेश्वराच्या जवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन.
ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती होईल, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. Psalmist says we must experience the presence of God in the times of difficulties. आमच्या कठीण परिस्थितीमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो आम्हाला देवाच्या सानिध्याचा अनुभव झाला पाहिजे. There are examples in the Word of God. पुष्कळशे उदाहरण आहेत देवाच्या When वचनामध्ये. Moses sent the spies to spy the land of Canaan, ज्यावेळेस कानान देश हेरण्यासाठी मोशेने हेर पाठवले, he sent 12 spies 12 हेर पाठवले, and they brought the report. त्यांनी अहवाल आणला. 10 spies says that we are looking in front of the enemy like grasshoppers. आणि मग 10 हेर म्हटले की आम्ही स्वतःकडे शत्रू समोर स्वतःला नागतोडे म्हणून पाहत आहोत. And whole children of Israel camp cried and mourned. आणि पुष्कळ सर्व इस्रायलाच्या छावणीने शोक केला. Joshua and Caleb stood up योशुआ आणि कालेब उभे राहिले and said that आणि ते म्हटले we are not to be afraid of those. आम्हाला त्यांना घाबरण्याची गरज नाही. All what we have seen is correct, जे काय मी पाहिलं ते योग्य आहे, but our God will deliver us from these people. तरी आमचा देव आम्हाला त्या लोकांपासून सुटका देईल. This is in Numbers chapter 14 verse 8. हे गणना 14:8 मध्ये म्हटलं आहे. Joshua and Caleb encouraged people, यहोशुआ आणि कालेब यांनी लोकांना उत्तेजित केलं आहे. and the word of God says people were ready to fight against the enemies. आणि मग देवाच्या सांगितलं आहे की लोक पुन्हा तयार झाले शत्रू विरुद्ध लढण्यासाठी. In Psalms chapter 3, स्तोत्र संहिता 3 मध्ये म्हटलं आहे. it's a wonderful psalm, हे अद्भुत असं स्तोत्र and आहे it is a psalm of encouragement. आणि उत्तेजनाचं हे स्तोत्र आहे. The word of God gives us encouragement to our heart. आमच्या हृदयाला देवाचं वचन उत्तेजन देतं. The word of God says from verse 1, the Lord, how are they increased that trouble me? Many are they that rise up against me. Many there be which say of my soul, there is no help for him in God. But thou, O Lord, art a shield for me, my glory and my lifter of mine head. I cried unto the Lord with my voice, and he heard me out of his holy hill. I laid down and slept. I awaked, for the Lord sustained me. Hallelujah. I will not be afraid of 10,000s of people that have set themselves against me round about. Arise, O Lord, save me, O my God, for thou hast smitten all mine enemies upon the cheekbone. Thou hast broken the teeth of the ungodly. Salvation belongeth unto the Lord. Thy blessing is upon thy people. स्तोत्र 3 मध्ये म्हटलं आहे, हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत, माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. याला परमेश्वराच्या ठाई तारण नाही असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस, तू माझे गौरव आहेस, तू माझे डोके वर करणारा आहेस. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. मी अंग टाकले व झोपी गेलो, मी जागा झालो, कारण परमेश्वराचा आधार आहे. लाखो लोकांनी मला गरडा घातला आहे, मी त्यास भिणार नाही. हे परमेश्वरा, उठ, माझ्या देवा मला तार. तू माझ्या सर्व वैऱ्यांच्या तोंडात मारले आहेत, तू दुर्जनांचे दात पाडले आहेस. तारण परमेश्वराच्या हातून होते. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. Hallelujah. Hallelujah. Psalms 20 verse 7, the word of God says, आणि स्तोत्र 20 वचन 7 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं some आहे. trust in chariots and some in horses, but we will remember the name of the Lord our God. कोणी रथाची, कोणी घोड्यांची बढाई करतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू. Yea, though I walk in the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil. मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. Church, मंडळी, let's not be afraid of anything. आपण कशाचीच भीती बाळगू नये. If you are doing right, जर तुम्ही योग्य ते करत आहात, if you are doing according to the word of God, जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे करत आहात, if you are following the righteousness of God, जर तुम्ही देवाची धार्मिकतेचं अनुकरण करत there आहात, is no power on the face of the earth that could destroy you.
पृथ्वी तळावर असलं कुठलं सामर्थ्य नाहीये जे तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतं. You will go through these situations, तुम्ही या परिस्थितीतून जाल, but God will see you through देव बाप तुम्हाला त्यामधून चालवेल. because you have said, "The Lord is my shepherd. कारण तुम्ही म्हटलंय परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, I shall not want." मला काही उणे पडणार नाही. Because you have remembered what God has said. तुम्ही जे देव बोलला ते आठवलं म्हणून. Joshua, have I not commanded thee? यहोशुआ तुला मी आज्ञा केली नाही का? Don't be afraid. घाबरू नकोस, Don't be despaired. भिवू नकोस. Wherever you shall go, ज्या ज्या ठिकाणी तू जाशील I will go with you. मी तुझ बरोबर असेन. The Lord is with us, sir. देव आपल्या बरोबर आहे. Church, the Lord is with us. मंडळी, देव आपल्या बरोबर आहे. Therefore, we can say with the psalmist, म्हणून आम्ही स्तोत्रकर्त्या बरोबर I म्हणू शकतो, shall fear no evil. मी कसल्याही अरिष्टाला भिणार May नाही. God put His Spirit upon you. देव त्याचा आत्मा तुमच्यावर होतो. May God put His power upon you. देव त्याचं सामर्थ्य तुमच्यावर होतो. May you feel the touch of the Holy God. तुम्ही देवाच्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव घेऊ. May you feel the holy presence of God right now, wherever you are. तुम्ही ज्या ठिकाणी आहात या ठिकाणी तुमच्या देवाच्या सानिध्याचा अनुभव घेऊ. God's holy presence is right there in your home. तुमच्या घरामध्ये देवाचं सानिध्य आता या ठिकाणी आहे. God is touching you right now. याच वेळेस देव तुम्हाला स्पर्श करत आहे. If you are sick, you are being healed. जर तुम्ही आजारी आहात देव तुम्हाला आरोग्य देत If you are आहे. weak, God is strengthening you. जर तुम्ही अशक्त आहात देव तुम्हाला शक्ती देत If you आहे. are going through hopelessness situations, जर तुम्ही आशाहीन परिस्थितीत जात आहात right now you say, यावेळेस तुम्ही म्हणा, "The Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ I आहे, shall not want. मला काही उणे पडणार I नाही. want the presence of God with me. मला देवाचं सानिध्य माझ्या बरोबर I हवं will आहे. walk in the presence of God. मी देवाच्या सानिध्यात चालणार आहे. I will live in the presence of मी God." देवाच्या सानिध्यामध्ये जगणार आहे. What man can do to me? मनुष्य माझे काय करणार? Come, Holy Spirit, I need thee. Come, sweet Spirit, I pray. Come in thy strength and thy power. Come in thy own gentle way. He is Lord. He is Lord. He has risen from the dead and He is Lord. Every knee shall bow, every tongue confess that Jesus Christ is Lord. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू स्वर्गीय पित्या, we thank you for your holy word. तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझे आभार We मानतो. thank you for the encouragement that we have received from your word. तुझ्या वचनातून जे उत्तेजन मिळाले त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for your Holy Spirit is encouraging us. तुझा पवित्र आत्मा आम्हाला उत्तेजन देत आहे म्हणून तुझे आभार मानतो. Lord, we say to you today, परमेश्वरा, आम्ही आज तुला म्हणतो, yea, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी I will fear no evil, कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही. for thou art with me. कारण तू मत बरोबर आहेस. Thy rod, thy staff, they comfort me. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. Thank you, God, for your presence. परमेश्वरा, तुझ्या सानिध्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, God, for understanding our weaknesses. आमच्या अशक्तपण तू जाणतो म्हणून तुझे आभार मानतो. Thank you, God, for in spite of our weaknesses, you are willing to help us. जरी आम्ही अशक्त आहोत तरी तू आम्हाला मदत करू इच्छितो, त्याबद्दल तुझे आभार मानतो. We commit our personal life to you. आमचं व्यक्तिगत जीवन आम्ही तुला समर्पित We करतो. commit our family in your holy hands. आम्ही आमचं कुटुंब तुझ्या पवित्र हाती स्वाधीन करताय. Thank you, God, for touching us now. तू आम्हाला स्पर्श केला म्हणून तुझे आभार मानतो. We give all the glory, honor, praise unto you. सर्व मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणतो आहे. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Those who are going to have a birthday on wedding anniversary this week, we would like to sing a song for you. या आठवड्यामध्ये जे आपला वैयक्तिक वाढदिवस, वैवाहिक वाढदिवस साजरा करणार आहेत, तुमच्यासाठी आम्ही गीत गाऊ इच्छितो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you.
Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary, those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious Heavenly Father, we thank you for all those who are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week. परमेश्वर पित्या, आम्ही त्या सर्वांबद्दल तुझे आभार मानतो जे या आठवड्यामध्ये त्यांचा वैयक्तिक वाढदिवस आणि वैवाहिक वाढदिवस साजरा करणार आहे. लॉर्ड, वी थँक यू फॉर युअर फेथफुलनेस इन देअर मॅरिटल अँड पर्सनल लाईफ. परमेश्वरा, त्यांच्या वैवाहिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये तुझ्या विश्वासपणावर तुझे आभार मानतो. लॉर्ड, I pray that even as they enter into a brand new year of their marital and personal life, let them experience your faithfulness, providence and protection. परमेश्वरा, ते त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामध्ये या आठवड्यामध्ये नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना परमेश्वरा, त्यांना तुझ्या विश्वासूपणाचा, संरक्षणाचा, पुरवठ्याचा अनुभव येऊ दे. परमेश्वरा, लॉर्ड, वी प्रे दॅट लेट ऑल युअर प्रॉमिसेस बी फुलफिल इन देअर लाईफ. तुझे सर्व अभिवचनं त्यांच्या जीवनामध्ये पूर्णतेस येऊ दे. अँड लॉर्ड, आय प्रे दॅट यू शो दे मेनी मोर बर्थडेज अँड वेडिंग अॅनिव्हर्सरीज. परमेश्वरा, त्यांना अनेक वैवाहिक वाढदिवस आणि व्यक्तिगत वाढदिवस त्यांना तू दाखव. परमेश्वरा, लॉर्ड, वी प्रे दॅट यू विल हेल्प देम to be blessing to their family, relatives, neighbors and everyone they come in contact with. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो त्यांना, त्यांच्या कुटुंबासाठी, नातेवाईकासाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, यांचे सर्वजण त्यांच्या संपर्कात येतील त्या प्रत्येकासाठी त्यांना आशीर्वादाचं कारण तू बनव. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तुझे सर्व अभिष्ट पूर्णतेस येऊ दे. परमेश्वरा, लॉर्ड, वी प्रे that let all your promise be fulfilled in their lives and in their marital lives. We lift them to your throne of grace and we bless them in Jesus' name. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो, आम्ही त्यांना तुझ्या दयेच्या हस्तावर उचलून धरतो. येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद करतो. इन जीसस नेम आय प्रे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. गॉड ब्लेस यू.